सगळं टाळलं, ह्याच्यासाठी तुमचे खूप मनपूर्वक आभार. कारण बाई पण भारी. जसे तुम्ही घरातनं आलात, स्वयंपाक करून आलात, नवऱ्याला सांगून आलात की मी हे करून ठेवलेलं आहे, ताट वाटी काढून आलेली आहे, फ्रीज मध्ये आमक ठेवून आलेली आहे आणि मी 2 वाजेपर्यंत येईल, खाऊन घ्या. कामवाल्या बाईला बघून आल्या, मावशीला सांगून आल्या, कपडे वाळत घालून आल्या. सगळं करून जसं जसं तुम्ही आलात तसं तसं मी सुद्धा आले. कारण अजून ह्या गोष्टी आपल्याला सुटत नाहीये आणि त्यामुळे वेळेची किंमत जाणली, त्याबद्दल खूप आभार. खूप काही मी खूप मोठं भाषण वगैरे असं काहीही देणार नाही आहे. आपण सगळ्या जणी सारख्याच आहोत. तुम्ही प्रत्येक जण आपलं घर कुटुंब सांभाळून काहीतरी करण्याची ऊर्जा घेऊन इथे येतात, काहीतरी स्वतःचा जो फावला वेळ असेल त्या फावल्या वेळात काहीतरी करतात. पण काही छोट्या छोट्या गोष्टी मला आज तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की आपण आपली गंमत कशी होते बघा. आपण काय म्हणतो की आमचे हे कशालाच हात लावत नाही, चहाचा कप उचलत नाही, पाहुणे आले की ते बसलेले असतात, आपण पाणी त्यांना देतो. म्हणजे घराच्या बाहेर बाई खूप कर्तृत्ववान असते, पण घर तिला सांभाळावंच लागतं. आता गंमत होते ना ती इथे होत असते बघा. आजकालच्या मुली खूप शिकतात, खूप मोठ्या होतात. प्रत्येकाच्या घरामध्ये सावित्री आहे, शिक्षण मोफत झालेलं आहे. पण काय झालं, आपण ज्योतिबांना व्यवस्थित तयारच केलं नाही समाज व्यवस्थेसाठी. कारण जर सावित्रीला पुढे जायचं असेल तर ज्योतिबा तिला गरजेचा आहे. रमाई व्हायला मी तयार आहे, पण आंबेडकर पण तू व्हायला पाहिजे. पण अपेक्षा कशा आहे, सगळ्या माझ्याकडनं आहे. मी अनेकदा ऐकते ना, रेडिओवर एखादी मुलाखत ऐकते इकडं, की माझ्या घरचे मला खूप स्वातंत्र्य देतात, मला खूप सांभाळतात आणि त्यांचं काही डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी 4 वाजता उठून स्वयंपाक करून जाते, असं एखादी बाई सांगते. माझ्याच ऑफिसमध्ये मी दैनिक सामनामध्ये मी 5-6 पेपरमध्ये काम केलेले आहे आणि आता महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचं उद्योजक नावाचं मासिकाची मी सहाय्यक संपादक आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आमचा अंक इथूनच जातो, संभाजीनगर मधनं जातो. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याअंतर्गत आमचं मॅगझिन निघतं. अनेकदा जेव्हा मी सामनामध्ये होते तेव्हा हॅथवे MCN ला एक महिला काम करायची आणि तिचे मिस्टर आमच्या ऑफिसमध्ये होते. ते मला असं सांगायचे की माझी बायडी इतकी हुशार आहे, तिने करंज्या केल्या, तिने लाडू केले, तिने सकाळी उठून आमक केलं, टमक केलं, असं मला ते खूप सांगायचे. मला काही त्याचं कौतुक नाही वाटायचं, खरं सांगते, मला कौतुक वाटायचंच नाही. कारण आपण माणूस आहे ना, आपण सुपर वुमन व्हायचं कशाला? जेवढ्या क्षमता पुरुषाच्या तेवढेच माझ्या आहे ना, कुणाला दाखवायचंय, काय दाखवायचं आहे? म्हणून मला त्याचं कधीही कौतुक त्या माणसाचं वाटलंच नाही. 10 वाजता ती बाई जायची, 6 वाजता यायची, पुन्हा आले की ती काहीतरी पुन्हा फराळाचं करायची आणि ऐन दिवाळीला ती पडली आजारी आणि तिला ऍडमिट करावं लागलं. आणि मग ह्याची दिवाळी सगळं आजार पण काढण्यातच गेली. मी म्हटलं की हे एक प्रकारचं शोषण आहे बाईचं, जे तुम्हाला कळत नाहीये. तुम्हाला घरचं आवडतं आणि म्हणून तीही करते. तर हे कुठंतरी मला असं वाटतं आपण थांबवलं पाहिजे. आपले नवरे आता सुधारणार नाही, सुधारण्याच्या वयात ते नाही आहेत का? आज माझा नवरा सुद्धा 50 वर्षाचा असेल, त्याला मी म्हटलं उठून स्वयंपाक कर, तर त्याला ते तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडणं कळणार नाही, जिरं फुलणं कळणार नाही, अनेक गोष्टी आहे की नाही? भाजी निवडणं असेल किंवा कोपऱ्यातनं केर काढणं असेल, जे आपल्या आईने आपल्याला पारंपरिक जे संस्कार केलेले आहेत ते काही त्याला कळतील का? अजिबात नाही कळणार. मग तो थातूर मातूर काम करेल, तुमची चिडचिड होईल आणि तुम्ही पुन्हा काम करायला लागाल, आणखी रक्त जाळेल आपलं त्याच्यावर. म्हणजे ती पिढी आता सुधारण्याच्या ह्याच्यात मी नाही, कारण त्यांच्यावर जे संस्कार झाले ते आधीच्या पिढीवरचे झाले. पण माझ्या हातात एक स्त्री म्हणून आता काय आहे, तर माझ्या हातामध्ये हे आहे की मी माझ्या मुलांना लहान लहान गोष्टी आणि सवयीमधून स्वयंभू करणं, आत्मनिर्भर करणं, कुठलंही काम बाईचं आणि कुठलंही काम पुरुषाचं अशी विभागणी न करता आपण प्रत्येक काम मुलाला आणि मुलीला शिकवलं पाहिजे. पूर्वी बायका पेट्रोल पंपावर जात होत्या का? नाही जात. आता त्या जातात, पेट्रोल भरतात. समाजाने ते स्वीकारलेलं आहे. पण एखादा पुरुष घरात स्वयंपाक करतो म्हटलं की तो बायल्या झाला, बायकोचा वेडा झाला. आपणच दुष्ण लावतो बरं का, हे आपणच. पण आपण ह्या अँगलने नाही बघत की तो त्याच्या बायकोला मदत करत असेल. तुम्ही एखादं कुकिंगचं काम बाहेर दिलं, केटर्सला काम दिलं, तर बघा ठेकेदार पुरुष असतो
आणि त्याच्या हाताखाली बायका असतात. म्हणजे पैशाचे व्यवहार मोठे असेल तिथे पुरुष काम करतो आणि छोटे काम असेल तिथे बायका काम करतात. म्हणजे बाहेर हे चालतं, पण घराच्या बाहेर जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा घरात आपण हे स्वीकारत नाही. म्हणून आपण काय करायचंय, आपल्या मुलांना छोट्या छोट्या सवयी लावायच्या आहे. भाऊ जे ताट जेवण झालं ना, ताट उचलून तुझं तू टाक. ताईला कसं सांगतात उचलायला, तसं दादाला पण आता सांगायचं. दादा काही कुठून आकाशातनं आला नाही, काही नाही. जिथून तुम्ही जन्म घेतला तिथून दादानी जन्म घेतला. म्हणजे इंदिरा गांधींनी काय केलं, जवाहरलाल नेहरू जसे बघितले घरात तशी ती राजकारणात आली. बरोबर आहे. कोणी उठून आलं का राजकारणात नाही. म्हणजे संस्कार जे असतात ना ते घरातलं होत असतात, की तुम्ही कसं होणार. त्यामुळे आपल्याला ते वातावरण तयार करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मी माझ्या घरामध्ये बघायची की माझी आई कायम ओट्याजवळ असायची, कायम. आणि वडील उठले का ती अगदी प्रामाणिकपणे त्यांना चहा करून देणार, ती बशी व्यवस्थित धुतली की नाही ते बघणार आणि ती त्यांना देणार आणि ते मस्तपैकी पेपर वाचणार. त्या लहानपणामध्ये मला काय वाटायचं नेहमी की असं का, की पप्पा पेपर वाचतात, आई चहा करते, पेपर मी पण वाचणार. आणि त्या डोक्यात ते इतकं बसलं ना, पेपर मी वाचणार, की मी वाचायला लागली, लिहायला लागली. आज माझ्याकडे 9 डिग्र्या आहे, PhD सहित 9 डिग्र्या. मी शिक्षणाचा ध्यास थांबवलाच नाही. मी अजूनही शिकते, अजूनही माझ्या MSW ला ऍडमिशन आहे. कारण काहीतरी शिकलं की तुम्ही काहीतरी वाचता आणि तुम्ही त्याच्यासाठी वेळ देता. तुम्ही जगातल्या वेगवेगळ्या थेरी माहिती करून घेता आणि त्या थेरी कशा समाज व्यवस्थेमध्ये आहे. मी समाजशास्त्राची पण गोल्ड मेडल आहे माझं, की समाज जर आपल्याला बदलायचं असेल ना तर सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. आपण जेव्हा वैष्णवी हगवणे, जेव्हा हुंडाबळी झाला तिचा, किंवा बदलापूरची घटना झाली, आपलं मन हळहळलं. असं कसं होऊ शकतं? 50 तोळे सोनं दिल्यानंतर सुद्धा एखाद्या बाईला आत्महत्येची वेळ का येते असं आपल्याला वाटतं. ती वेळ का आली? कारण आपण तिला तिच्या पायावर उभं केलंच नाही. आपण तिला सांगितलंच नाही, चल फोट, मी माझं कमवेल, मी माझं जगेल, कारण मी स्वतंत्र जन्माला आलेली आहे. आपण त्या मुलीची मानसिकता अशी करून टाकली की नवऱ्याशिवाय तुला आता जगायसाठी काहीही नाही. एखाद्या बदलापूरच्या छोट्याशा चिमुरडीवर अत्याचार होतो तेव्हा तो का होतो? कारण त्याला त्याच्या बापाची ती पोरगी वाटते. मग ही मानसिकता कोणी बदलायची आहे? ही मी बदलणार, माझ्या घरातून बदलणार. पहिले शिक्षण मी माझ्या मुलांना देणार, की स्त्री पुरुष समानता जर मला आणायची असेल तर ती माझ्या घरातनं सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे की दादा चल मी भाजी निवडते, आपण दोघं गप्पा मारू, बस बरं माझ्यासोबत. मग त्याला कळेल की काडी कचरा कसा बाहेर काढून टाकायचा, मेथीची पानं कशी घ्यायची, काय चांगलं काय वाईट हे तुम्ही मुलांना शिकवल्याशिवाय मुलांना कळणारच नाही. आज माझा 20 वर्षाचा मुलगा सगळा स्वयंपाक करतो, नानपासून सगळं करतो. कारण मी सतत नोकरी करायचे, पण मी शिकवलं सुद्धा त्याला. कारण मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही स्त्रीला अडचण होता कामा नये. कारण आम्हाला स्त्री पाहिजे, नमस्कार, आम्हाला स्त्री पाहिजे पैसे कमवून घरात आणणारी. आम्हाला कौतुक वाटतं त्या स्त्रियांचं, की ज्या मोठ्या मोठ्या पदावर राहतात त्या स्त्रियांचं आम्हाला कौतुक वाटतं. पण त्याच वेळेस आमची अपेक्षा काय असती की तिने स्वयंपाक करावा. तू चंद्रावर पण जा, पण 2 दुधाच्या पिशव्या घरात आणून ठेव, आमची अडचण व्हायला नको. ही मानसिकता जर आपल्याला बदलायची असेल तर आपण आपल्या घरातनं सुरुवात केली पाहिजे. तुम्ही किती करणार? तुम्हाला पण क्षमता आहे आणि ह्या क्षमतेमुळे काय होतं, तुम्ही सगळं ओढून घेतात. तुमचा जो आनंद आहे ना तो हिरावून घेतात. तो आनंद तुमचा राहतच नाही. आज भरभर 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 तुम्हाला जायचं म्हणून तुमच्या मनाने वेध इथं घेतलेला होता, पण घर तुमचं मन अडकलं होतं त्या ओट्याजवळ, है की नाही? आणि आता सुद्धा मी तुम्हाला सांगते, हे व्यवस्थित घेतील ना, सगळे भाजी उघडून पाहतील ना, फोडणीचं वरण पण केलेलं आहे, चमचा पण तिथं ठेवलेला आहे डावाचा. म्हणजे हे सगळं आपल्याला जर बदलायचं असेल तर आपल्याला सुरुवात आपल्यापासून करायला लागेल. आज घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. का बरं वाढतंय? कारण मुलींना स्वयंपाक नकोय. मग सासू काय म्हणते, सगळं शिकवलं हिला, पण हिला स्वयंपाक शिकवला नाही. अगं बाई, जर ती 1 लाख रुपये कमवत असेल तर एखाद्या मावशीचं घर चालेल, त्या मावशीला त्या मामाला, आता तर पुरुषही येऊन घरी स्वयंपाक करतात मुंबई पुण्याला, त्यांना ते पैसे द्या आणि सासू पण आनंदात खा, सून पण आनंदात खा, दोघं जणी आनंदात खा. म्हणजे सामंजस्य हे आपल्यात आणावं लागणार आहे पहिल्यांदा.
की आपण बाईला बाई म्हणून बघू नका, माणूस म्हणून बघा, व्यक्ती म्हणून बघा. हे जेव्हा आपण बघायला सुरुवात करू तो खरा महिला दिन आहे. महिला दिन एका दिवसाने भागणार नाही. 365 दिवस माझे. मी 4 दिवस गावाला गेली की घर कोलमडतं. मग त्याला महिला दिन म्हणायचं का आपण? महिला दिन केव्हा? जेव्हा गाडीचं टायर एक जरी पंक्चर झालं तर गाडी पुढे चालू शकत नाही. समाज व्यवस्थेमध्ये फक्त पुरुष पुढे पळतोय आणि तुम्ही ओढल्या जात आहात. हे आपल्याला बदलायचंय, त्या आपल्यापासून बदलायचंय. मला वाटतं मैत्रिणींनो, आपण सगळ्या जणींनी या गोष्टीचा विचार करून आपल्यात बदल करा. मुलीला जे संस्कार देतात तेच तुम्ही मुलाला संस्कार द्या. माझ्या मुलाला मी काय सांगते की बाळा, आज तो पुण्याहून येतो, आई तुझ्या हातची पावभाजी खायची, आमकं खायचं, तमकं खायचं. मी म्हणते माझ्याकडे हट्ट केला काही हरकत नाही, खा, मी करते तू खा. पण तुझ्या बायकोनी हे करावं हा हट्ट तू करू नकोस. कारण ज्या क्षेत्रात तू आता